नमस्कार. सुसंवाद या मालेत मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, सुसंवाद या मालेमधून आपण अनेक तज्ज्ञांना जाणून घेतलं आहे, त्यांचं मार्गदर्शन समजून घेतलेलं आहे. ते यासाठी की मूल घडवताना आपली जबाबदारी काय आहे, त्या संदर्भात आपले विषय होते. आईवडिलांची जबाबदारी काय आहे, त्याशिवाय आपण सुरक्षित समाज कसा निर्माण करावा आणि आपली मानसिक शांती कशी आपल्या आयुष्यात आणावी, असे अनेक विषय आपण ह्या मालेमध्ये आजपर्यंत चर्चिले आहेत. आजसुद्धा अनेक विषयांवर म्हणजे सायबर सिक्युरिटीपासून पालकत्वापासनं ते महिलांच्या एम्पॉवरमेंटपर्यंत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत IPS मोक्षदा पाटील मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद नम्रताजी. श्रोते हो, मोक्षदा मॅडमबद्दल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, तरीही मी त्यांचा थोडासा परिचय करून देते. मोक्षदा मॅडम या 2011च्या बॅचच्या ऑफिसर आहेत. पोलीस प्रशासनात त्यांनी आपली सेवा नागपूर, जळगाव, नाशिक, वाशिम, छत्रपती संभाजीनगर येथे दिलेली आहे आणि सध्या त्या पोलीस अधीक्षक लोहमार्ग म्हणून काम बघताय. त्या अंतर्गत 12 जिल्हे त्या सुपरवाईज करत आहेत. मोक्षदा मॅडम आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत ते लेडी सिंघम म्हणून, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लिंगभाव समानता अर्थात जेंडर सेन्सिटायझेशनसाठी त्यांनी जे काम केलं आणि आर्ट ऑफ पोलिसिंगसाठी त्या सगळीकडे ओळखल्या जातात. तर मॅडम, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. मी जसं सुरुवातीला सांगितलं की आज आपण पालकत्वाबद्दल सुद्धा बोलणार आहोत. याआधी तुम्ही आकाशवाणीमध्ये आला तेव्हा आपण तुमचं करिअर आणि त्यानंतर तुमचं सहजीवन आणि त्यानंतर तुमचं काम अशा 3 पैलूंवर आपण बोललेलो आहोत. आज आपण तुम्ही ॲज अन आई म्हणून आणि तुम्ही ॲज अ पालक म्हणून सुद्धा बोलणार आहोत. सगळ्या ज्या गृहिणी आहेत किंवा वर्किंग विमेन आहेत त्यांना पालकत्व आज दिवसेंदिवस अधिकाधिक आव्हानात्मक होत चाललेलं आहे. अशावेळी अधिक जबाबदारी आणि अधिक अधिकार असं 24/7 सर्व्हिसवर जे लोक असतात, जे हाय प्रोफाईल जॉब आपण ज्याला म्हणतो, त्या सेवेमधून तुम्ही येता. तर पालकत्वाकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे नम्रताजी. मला असं वाटतं की पालक असणं हे आई असो किंवा वडील असो, हे एकट्याला शक्य तर असतं, पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. म्हणजे की एका मुलाला लहानापासून मोठं करण्यासाठी एका संपूर्ण गावाची गरज असते. म्हणजे फक्त आई वडीलच नाही, तर त्यांचे आजी आजोबा असतील, भाऊ बहीण असतील, मावश्या, मामा, काका, आत्या, तुम्हाला घरात काही मदत करणाऱ्या व्यक्ती असतील, शेजारी असतील, शिक्षक वर्ग, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये थोडा थोडा वाटा असतो. आणि आज आपण पालकत्वाची किंवा कुटुंबाची जी संकुचित व्याख्या करून ठेवलेली आहे, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो किंवा म्हणजे विभक्त कुटुंब, तर त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम जास्त येतात. कारण जर दोन्ही पालक ऑफिसला जाणारे असतील, काम करणारे असतील, तर घरी मुलांना बघण्यासाठी कोणीतरी पाहिजे. मग तेव्हा तुम्हाला संयुक्त कुटुंबाची, जॉईंट फॅमिलीची गरज भासते किंवा मग डे केअर सारख्या काही सुविधा असतील ज्या कदाचित मोठ्या शहरांमध्ये अवेलेबल असतील, तो प्रश्न तिथे येतो. पण पालकत्व हे तरी पण म्हणजे नुसतं मुलांना सांभाळणं महत्वाचं नाहीये, तर त्यांना घडवणं महत्वाचं ठरतं. आणि मी एक आई म्हणून किंवा माझे मिस्टर वडील म्हणून दोघांनाही हा चॅलेंज नेहमीच असतो. कारण एक तर वेळेची कमतरता सगळ्यांनाच असते, प्रेशर असतं, डोक्यामध्ये इतर खूप विचार चाललेले असतात, खूप लोकांचे खूप प्रॉब्लेम्स आपल्यापाशी आलेले असतात, त्याचा ताण असतो. काही गोष्टी ठराविक वेळेमध्ये आम्हाला कामाच्या ठिकाणी करायच्या असतात. त्यामुळे काम आणि आपली इच्छा आणि आपली जबाबदारी ऑफिसची आणि घरची या दोघांमध्ये सँडविच आमच्या दोघांचं पण होतं, फक्त आईचंच असं नाही. पण आपण साधारणतः समाजात बघितलं तर महिलांवरच ही जबाबदारी जास्त टाकली जाते की तुम्हालाच मुलांचं सगळं बघायचंय. पण हे एकदम आपण बदलायला पाहिजे आहे. कारण त्याच्यामध्ये ती आई ना ऑफिसच्या ठिकाणी न्याय देऊ शकत, ना घरच्या ठिकाणी ती न्याय देऊ शकत. तिचं मन दोन्ही ठिकाणी दोन्ही अडकलेलं असतं. आपण या बाबतीमध्ये अजून जाणून घेऊया, पण त्याआधी तुम्ही खूप छान एक कन्सेप्ट मी पहिल्यांदा ऐकली की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. म्हणजे सगळं गाव लागतं. हो. आणि मला म्हणजे तुमच्या बोलण्यात आता एक लक्षात आलं की फक्त आई वडीलच नाही, त्यांना फक्त काळजी घेण्यासाठी म्हणून इतर लोक नको असतात, पण त्यांना सांभाळण्यासाठी आणि घडवण्यासाठी आवश्यक असतात. अगदी. तर तुमचे जे लाईफ पार्टनर आहेत ते इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS मध्ये आहेत. ते सुद्धा तुमच्याच एका हाय प्रोफाईल जॉबमध्ये अधिक कर्तव्य आणि अधिक जबाबदारी आणि अधिक अधिकार अशामधून येतात. तुम्ही आयमान आणि अलौकिक असे 2 गोंडस मुलांचे तुम्ही आई वडील आहात. तर तुम्ही हे जे विलेज जे आहे ते तुम्ही तुमच्या घरात कसं आणता? माझे पती आणि मी, आमची जीवन पद्धतीच अशी आहे की ती फार म्हणजे चौकटीतली नाही. कारण दोघांचे एकतर आमची नोकरी अशी आहे आणि नोकरीच्या अनुषंगाने येणारे ताणतणाव म्हणा, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी म्हणा, आणि त्याच्यात चांगल्या गोष्टींचा एक भाग म्हणजे की आमच्या सभोवताली खूप लोक नेहमी असतात. बहुतांश IAS IPS ऑफिसर्स जे डिस्ट्रिक्टमध्ये आहेत, जिल्ह्यांमध्ये आहेत,
किंवा फील्डमध्ये आहेत, ती जीवन पद्धतीच अशी होती की दिवसभर खूप लोकांशी संपर्क येतो. त्याचबरोबर आपली दोघांची पण कुटुंब असतात, त्यांची पण मदत आपल्याला मुलांना मोठं करण्यामध्ये लागते. जसं की आता माझ्याकडे माननीय पंतप्रधान महोदय आले होते, मोदीजी आले होते आपल्याकडे, त्यांचा बंदोबस्त होता. तर मी साधारणतः आठवडाभर म्हणजे पूर्ण फील्डवरच होते. फक्त म्हणजे मी युनिफॉर्म चेंज करण्यापुरतं घरी येत होते, एवढं म्हटलं तरी चालेल. मग त्या कालावधीत मी माझ्या आई-वडिलांना बोलवून घेतलं, की मुलांना थोडी बघतील त्या किंवा मदत होईल. किंवा दुसरी एखादी साहेब कुठे दौऱ्यावर असतील, मी कुठे दौऱ्यावर असेल, तर आपण आपले सासू-सासऱ्यांना बोलवू शकतो किंवा इतर नातेवाईकांना बोलवू शकतो, की जे आपल्याला राहून थोडंसं आपल्याला पण एक सोबत मिळते आणि मदत होते. किंवा आपला स्टाफ असेल, जे आपल्याला मदत करतात, त्यांचे पण आपण आभार मानले पाहिजे. त्यांना पण आपल्या कुटुंबात आपण शामील करून घेतलं पाहिजे आहे. माझी आजी, जी आता 90 वर्षाची आहे, तिने मला एक सोपी गोष्ट सांगितलेली आणि मला वाटतं ती गोष्ट सगळ्याच वर्किंग मदरला मदत करेल. ती म्हणजे की तुम्हाला काय वाटतं, की आम्ही जेव्हा लहान होतो, की आम्हाला जेव्हा लहान-लहान बाळं होती, लेकरं होती, तेव्हा आम्ही काही 24 तास त्यांच्या डोक्यावर थोडी बसायचो किंवा आम्ही थोडी त्यांना हात धरून पाटीवर अ, ब, क, ड लिहायला शिकवलं, असं अजिबात नाही. आमच्या वेळी एक मूल 1 वर्षाचं झालं, की लगेच मला दुसरं मूल झालं. तो 2 वर्षाचा झाला, की लगेच तिसरं झालं. 4-4 मुलं असायची, 5-5 मुलं असायची. मग मोठं भावंड लहानाची काळजी घ्यायचं किंवा शेजाऱ्यांकडे कधी ती खेळायला जायची. सगळं म्हणजे ते वाड्यामध्ये किंवा तुमची चाळ असेल, बिल्डिंग असेल, गल्ली असेल, गाव असेल, ते सगळेजण एकमेकांच्या घरी यायचे जायचे. आणि ती आजी मला म्हणाली, की आमच्या वेळी हे मिक्सर, वॉशिंग मशीन असं काही मदतच नव्हती. आम्हालाच सगळं करावं लागायचं आणि आम्ही पण वयाने लहान होतो तेव्हा. म्हणजे आजी समजा 25 वर्षाची होईपर्यंत तिला 4 मुलं होऊन गेलेली. त्यामुळे ती बोलली आम्हाला पण तेव्हा काही गोष्टींची जाणीव नव्हती. पण हे सगळ्यांमध्ये एक सामुदायिक स्वरूपात मुलं वाढत राहिली. शेतावर काम करायला जायच्या महिला. आजची वर्किंग वुमेन तुम्हाला दिसते, पण तेव्हाची माझ्या आजी पण वर्किंग वुमनच होती ना. ती जेव्हा शेतात जायची बरोबर. तेव्हा ती मुलांना सोबत डे केअरमध्ये थोडी ठेवायची किंवा ती कामाच्या शेतात थोडी ती तान्ह्या बाळाला घेऊन जाईल. तिला पण त्या बाळाला घरीच ठेवावं लागायचं. सो ती म्हणाली की तेव्हा आपल्याला काही गोष्टींची मदत होते. ती म्हणजे की आपलं कुटुंब, मोठं असतं. विस्तारित कुटुंब आणि आपल्या आजूबाजूची जी कम्युनिटी आहे, म्हणजे कम्युनिटी म्हणजे मी इंग्लिश शब्द वापरते, म्हणजे आपल्या सभोवताली जे आपलं शेजार असेल, कुटुंबातले इतर काय ज्यांना गरज असेल असे काही लोक असतील, या सगळ्यांचं मिळून व्हिलेज बनतं. आणि त्यामुळे ती बोली तो वर्किंग वुमनचा जो गिल्ट असतो की अरे अरे माझ्या मुलाला मी हात धरून शिकवलं नाही लिहायला, तर तो गिल्ट ठेवू नकोस. कारण त्याच्यामुळे तू ना तुझ्या शेतात म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये ना तू तिथे आनंदाने काम करू शकशील, ना तू घरी आनंदाने मुलांसमोर बसू शकशील. तर तो आजीचा सल्ला मी नेहमी डोक्यात ठेवते. सो दॅट्स वाय इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. करेक्ट. आणि त्यामुळे आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये सुद्धा एक सहिष्णुता, सगळ्यांना समजून घेण्याची वृत्ती, तो जास्त सोशल पण बनतो. हो, अगदी बरोबर. सगळ्या कारण लोकांना. तुम्ही जेव्हा सगळ्यांबरोबर राहता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या लोकांसोबत जुळवून घ्यावं लागतं. सो त्याच्यामुळे थोडंसं तुमच्यामध्ये टफनेस पण येतो. आणि आजकाल जे नवे रिसर्च आहेत ते पण सांगतात की लहान मुलं जेवढ्या वेगवेगळ्या वातावरणात जातील, ऍक्च्युली मातीत खेळतील, सगळ्यांसोबत राहतील, तेवढी ती जास्त लाईफ स्किल्स शिकतात आणि त्यांच्यामध्ये एक टफनेस येतो. म्हणजे ऍक्च्युली आजीच्या वेळेस आणि आपल्या जनरेशनमध्ये सुद्धा आपण जसं वागलो ते आता आपल्याला रिसर्च आपल्या मुलांना सांगावं लागते थ्रू रिसर्च की हे आपण जे वागलो ते करेक्ट होतं. बरोबर. ओके. आणि तुम्ही जे स्टाफ वगैरेबद्दल बोलला तर सगळ्यांच्याच घरामध्ये मदतनीस आपण त्यांना म्हणतो. ॲक्च्युली वी शुड थँक टू देम ऑल्सो, की त्यांची पण खूप मदत आपल्या वर्किंग वुमनला स्पेशली होते. अगदी. मला वाटतं वर्किंग विमेन असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की वर्किंग फादरला पण ती मदत होते. अच्छा. बिकॉज मुलांची काळजी घेणं किंवा त्यांची जबाबदारी असणं ही फक्त आईची जबाबदारी नाहीये, हेच आपल्याला याच्यातून सांगायचं आहे की ही वडिलांची पण जबाबदारी बरोबर. आहे. तर आणि कधी कधी वडील नुसते असतात, तर तसं नकोय आपल्याला. त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. बरोबर. त्यांनी पण मुलांसोबत काही मेमरी क्रिएट कराव्या, बऱ्या वाईट, किंवा मुलांच्या सोबत काही रुटीन पार्टमध्ये त्यांनी आपली जबाबदारी घ्यावी. आणि असे वडील असतात आजूबाजूला हो. आपल्या. तर आता आस्तिक कुमार पांडे सर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, तुमचे लाईफ पार्टनर. तर ते वडील म्हणून आपल्या मुलांसोबत त्यांचं ट्युनिंग कसं आहे, ते कसा वेळ देतात? माझे पती त्यांचा वेळ हे एक तर सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी आम्ही दोघं आमचा वेळ मुलांना देतो, किंवा मग ऑफिसमधून आल्यावर आमचं म्हणजे डोक्यात काम चालू असतं, फोनवर काम चालू असतं, किंवा कोणी भेटायला आलेलं असेल त्याच्या साईड बाय साईडच आमचं मुलांकडे बघणं चालू असतं.
मग जसा वेळ मिळेल तसा आम्ही एक तर घरामध्ये खेळणे किंवा मग काही एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे किंवा एखादा कधी शनिवार रविवार मिळाला तर मग काही चित्र काढणे किंवा एखादं ठरवून एखादी मेमरी क्रिएट करणे. मग ते म्हणजे ते शेतात म्हणजे आमच्या बागेमध्ये काम करणं असेल, जो सरकारी बंगला असतो, सरकारी घर असतं, त्या घरामध्ये काही आमची एक छान खूप सुंदर बाग आहे, शेती, त्याच्यात आम्ही शेतझाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये मुलांना ॲक्च्युली दाखवणे की अशा पद्धतीने मिरची उगते, वांगी उगतात, ही अशी तोडायची असतात, हे असं त्यांना आळं करायचं किंवा हे झाड थोडं सावलीच्या ठिकाणी लावलं पाहिजे, हे झाड थोडं इथे लावलं पाहिजे. ॲक्च्युली फील्डमध्ये उतरून ती गोष्ट करणे किंवा मग एखाद दिवशी गाडी धुवून काढणे, घर आवरणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी, कधी जेवण बनवणे संध्याकाळचं, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही ती लक्षात राहील आपल्या पण, आपल्याला पण बरं वाटेल आणि मुलांना पण हसत खेळत एखादी गोष्ट शिकता येईल, असं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. सगळ्यांना असं वाटतं की IPS IAS म्हटल्यानंतर सगळी सुख अशी थाळीमध्ये अजिबात नाही. येतात. पण तुमच्या बोलण्यात असं लक्षात येतं की सामान्य कुटुंबापेक्षा तुमच्यासाठी पॅरेंटिंग हे थोडं जास्त टफ आहे. पॅरेंटिंग हे असं मी त्याच्यात तुलना अजिबात करणार नाही, पण आम्ही लहानपणापासून जे बघितलं, म्हणजे आपण आपलं एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात मी जे बघितलं किंवा माझ्या पतींनी त्यांच्या लखनौला त्यांच्या ठिकाणी जे कुटुंब बघितलं, त्या आमची जीवन पद्धती एक ठराविक होती. त्याच्यापेक्षा ही जीवन पद्धती वेगळी आहे. म्हणून मग ते थोडंसं कधी कधी वेगळं वाटतं. थोडासा ताणाचा भाग जास्त येतो. कधी कधी खूप बिझी, अनपेक्षितरित्या त्या गोष्टीमध्ये बिझी होऊन जातो, ऑक्युपाईड होऊन जातो, तो ताण असतो. आणि सुख हे मला वाटतं आपण तयार करण्यावर असतं. त्याचे चॅलेंजेस खूप असतात, दुःख पण असतात, पण ते सोबतीने होऊन हो. जाते. तुम्ही ताणाची गोष्ट केली. आमच्याकडे बरेच सायकोलॉजिस्ट आले तेव्हा ते म्हणतात की ताणाचा बऱ्याचदा परिणाम हिंसक असतो. पॅरेंट्स स्ट्रेसमध्ये असतात आणि बऱ्याचदा हे स्केपगोट बनतात त्यांची मुलं. हो. त्यांच्यावर राग काढणं, मारणं अशा गोष्टी होतात. तुमच्यासमोर अशा केसेस पण बरेचदा आल्या असतील. हो. तर तुमच्या बाबतीमध्ये असं होतं का कधी चिडचिड होते आणि मला असं वाटतं की मी माझ्या मुलाला एकदम ओरडून बोललो किंवा मी नको असं वागायला हवं होतं, असं कधी काही झालंय का तुमच्या बाबतीत? हो, निश्चितच. एक तर मी सगळ्यात पहिले सर्वांना हे क्लिअर करू इच्छिते, की आपला कुठलाही हिंसेचा प्रयोग आहे, तो मुलांवर, महिलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर. कारण ज्येष्ठ नागरिकांना पण कधी-कधी काही लोक चांगल्या पद्धतीने नाही वागवत. बरोबर. घरातल्याच लोकांना किंवा लहान मुलांना पण हाल करतात. विशेषतः जर मुलगी असेल आणि ती नकोशी असेल, तर अजूनही अनेक कुटुंब त्या मुलीच्या पोषणाकडे लक्ष देणार नाहीत किंवा तिच्यावर राग काढला जाईल, ती घरगुती हिंसेचा बळी ठरेल किंवा लवकर लग्न लावणे, तिला मारहाण करणे, मुलग्यांना कोणालाही मारहाण, बांधून ठेवणे, चिमटे काढणे, डाग देणे, लोक अनेक पद्धतीने क्रूरपणा करतात. तर हे सगळं कायद्याने गुन्हा आहे, हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलीस हे जर त्यांच्या निदर्शनास आलं की कोणी पालक आपल्या मुलांवर अशा पद्धतीने हिंसेचा प्रयोग करत आहेत, आणि जिल्हा प्रशासन आणि पोलीस मिळून तुमच्यावरती कारवाई करू शकतात, हे सगळ्यांनी इथे लक्षात घेण्याची गरज आहे. हो, स्वाभाविकतः सगळ्याच इमोशन्स आपल्यामध्ये असतात. कधी कधी आपला ताण असतो, तो घरच्यांवर निघण्यासारखी परिस्थिती निश्चित निर्माण होते. पण मी नेहमी त्यावेळी माझ्या आईची आठवण ठेवते की ती स्वतः किती ताणात असली तरी ती मुलांवर, म्हणजे माझ्यावर, माझ्या बहिणीवर तिने तो राग कधीच नाही काढला किंवा ते आम्हाला कधीच तिने त्याचा कास्केडिंग इफेक्ट जो म्हणतो तो न देण्याचाच तिने प्रयत्न केला. तर मी नाही म्हणणार की मी माझ्या आई एवढी सोशिक किंवा सहिष्णू आहे. हो, कधी कधी मुलावर राग निघालेला पण आहे, पण नंतर लगेच जी एक मला वाईटपणाची भावना आली, कारण त्याच्याने माझा राग तर काही कमी नाही झाला. ती जी गोष्ट मला छळत होती ती तर काही सुटली नाही आणि माझ्या मुलावर, लेकरावर ओरडून माझं डोकं पण दुखायला लागलं, वातावरण पण घरातलं खराब झालं आणि त्याला पण बिचारायला वाईट वाटलं. सो इट्स अ लॉस सिच्युएशन. तर त्याच्यापेक्षा मी सगळ्या विशेषतः अशा आयांना सल्ला देऊ इच्छिते ज्यांना लहान बाळं आहेत, लहान मुलं आहेत. ते कधी कधी खूप वैतागून पण सोडतात. हो, मान्य आहे, पण त्यांना ओरडून सांगण्यापेक्षा आपणच 10 मिनिटं थोडंसं कुठेतरी बाजूला गेलं आणि शांत होऊन एक ग्लास पाणी पिऊन आलेलं कधी पण चांगलं. मोठे मोठे डॉक्टर, सायकॉलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ पण तेच सांगतात की पहिले तुम्ही शांत व्हा, कारण जे मूल ऑलरेडी चिडलंय, छळलंय, त्याला तुमचा ताण देऊन ती परिस्थिती तुमची पण नाही सुधारणार आहे. सो बाजूला जाऊन शांत होऊन आई असो, वडील असो, मग 10 मिनिटांनी येणं हा एक मार्ग मला सापडलेला आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये खूपदा आजी आणि आईचा उल्लेख येतो. तुम्ही दोघी सुद्धा बहिणी आहात.
तुम्हाला भाऊ नाही आहे, हो, हे यासाठी सांगणं आवश्यक आहे कारण अगदी. आपल्याकडे मुलगा पाहिजे ही मनस्थिती आजही लोकांच्या ठिकाणी आहे. हं. तर तुमच्याकडे तसं काही आलं का की मुलीच आहे किंवा मग असं काही तुमच्या ऐकण्यात किंवा तुमच्या वाढण्यामध्ये तो फॅक्टर होता का कधी? माझं बालपण हे ठाण्यामध्ये गेलं, त्यामुळे आई-वडील हे त्यांनी कधी आमच्यात भेदभाव नाही केला किंवा त्यांनी आम्हाला नेहमी ते स्वातंत्र्य किंवा आपल्याकडे ज्या फॅसिलिटीज आपल्या शहरात अवेलेबल आहेत, शैक्षणिक किंवा अदरवाईज, तेच देण्याचा प्रयत्न केला. पण हो, नातेवाईक म्हणा किंवा काही पण खडूस लोकांची तर आपला पाला नेहमीच पडतो. तर त्यांच्याकडून हा कधी टोमणे नक्कीच आईला, वडिलांना आलेले आहेत. "अच्छा, तुम्ही दोघी बहिणीच आहात का? मग तुम्हाला आणि भाऊ नाही का?" तर आम्ही म्हणायचो, "नाही, आम्हीच दोघे आहोत एकमेकांना. इजंट दॅट इनफ?" पण तेव्हाचा काळ आणि आताच्या काळामध्ये निश्चित फरक आहे आणि आजकाल हे थोडं प्रमाण कमी झालेलं आहे. ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. पण कधी-कधी अशा घटना पण समोर येतात. आता कालच एके ठिकाणी मुलगा होत नाही म्हणून तो तिला त्रास द्यायचा पती आणि त्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली अरे बापरे. आणि मरायच्या आधी तिने भिंतीवर लिहून ठेवलं की म्हणजे तुम्ही मला सारखं कोसतात, चारित्र्यावर संशय घेतात, मुलगा होणार नाही किंवा मुलगा तुला होत नाही म्हणून मला सारखं बोलतात, दुसरी बायको आणेल बोलतात आणि तिने आत्महत्या केली. सो हे पण विदारक वास्तव आपल्यासमोर आहे. तर तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की मी इकडे आहे. माझ्या अनेक मैत्रिणी आम्ही खूप चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये सगळ्याजणी सेटल आहेत. त्या स्वतःला पण सहारा देतात आणि त्यांच्या कुटुंबाला, पतीच्या कुटुंबाला पण त्या एक सपोर्ट आहेत. भावनिक असो, मानसिक असो. सो मुलगा तुम्हाला पाहिजे का? सपोर्टसाठी, राईट? पण त्या मुलाचीच बायको तुमची काळजी घेते ना, ती पण कोणाची तरी मुलगीच असते. बरोबर. सूनच तुमची काळजी घेते. ते हे आपण मागे टाकूया आणि ज्या कुटुंबांनी ही थॉट प्रोसेस, ही विचार प्रक्रिया मागे टाकली, तीच कुटुंब पुढे गेलेली आहेत. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला जे नातेवाईक होते, जे विड्याची मुलीच का, ते आज तुम्हाला काय म्हणतात? त्यांच्या मुलींची नावं त्यांनी मोक्षदा ठेवली आहेत. क्या बात आहे. वाव, दिस इज जस्ट कम्प्लीट जस्टिस व्हॉट दे हॅव आस्क्ड टू यू. येस. आणि मला असं वाटतं की प्रत्येकच मुलीने तुमच्यासारखंच असायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की मुलांवर जेव्हा आपण चिडतो तेव्हा आपण आधी स्वतः शांत व्हायला पाहिजे आणि मग ते करायला पाहिजे. तर त्यावरून मला एक आठवलं की सायबरचे आज जे गुन्हे, मुलं सतत मोबाईल बघत असतात आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या सायबर गुन्ह्यांना सामोरं जावं लागतं. असं लक्षात आलं आहे की पालक जास्त ॲडिक्ट असतात आणि त्यांचं अनुकरण मुलं करतात. तुमच्या लक्षात काय आलं ह्या बाबतीमध्ये? ॲक्च्युली सायबर किंवा मोबाईलमधून जे जगाला आपण एक्सपोज होतो आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इवन ग्रामीण भागात सुद्धा आपण कधी पेट्रोलिंग केली, चक्कर टाकली, तर आपल्याला दिसतं की एखाद्या नाक्यावर मुलं 4-5 मुलगेच असतात बरं का. ते एकत्र येऊन पबजी खेळत असतात. म्हणजे काहीही करून त्या मोबाईलमध्ये डेटा टाकणे, मोबाईल रिचार्ज करणे, त्याच्यासाठी नेहमी डोकं त्यांचं चालत असतं आणि सारखा तो खेळ खेळत राहणे. त्याच्यात ऑनलाईन रमीसारखे प्रकार आलेले आहेत. ऑनलाईन असे काही गेम्स आहेत ज्याच्यात पैसे टाकले तरच पुढची लेव्हल खेळता येते. तर आम्ही अशा अनेक केसेस बघितल्या आहेत ज्याच्यामध्ये मुलांनी आई-वडिलांच्या बँक अकाउंट्समधून पैसे म्हणजे परस्पर ऑनलाईन पेमेंट करून त्यांनी पुढचे गेम खेळले. आई-वडिलांकडून चोरी केली बेसिकली. आई-वडिलांकडूनच चोरी केलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे का महत्वाचं आहे? कारण आई-वडिलांना माहीत नसतं की आपला मुलगा हे करतोय की आपली मुलगी हे करतीये. त्यांना वाटतं की हे परक्यानेच माझे पैसे काढले. मग आम्ही तपास करायला घेतल्यावर कळलं की अरे हे आपल्या घरातूनच, आपल्या दुसऱ्या खोलीतूनच मुलाने बसून मोबाईलमधून हे परस्पर पैसे असे वळते केलेले आहेत. किंवा घरातलं काही किमती सामान असेल ते घेऊन गेलेले आहेत. आणि ती एक ॲडिक्शन आहे एक प्रकारचं. त्यामुळे मुलं काय बघतात, काय मोबाईलवर खेळतात, लॅपटॉपवर काय खेळतात, यूट्यूबवर काय खेळतात. मध्यंतरी आपण बघितलं असेल एक गेम होता, त्याच्यामध्ये तो कार्टून कॅरेक्टर शोधण्याच्या ह्याच्यामध्ये काही मुलांनी त्यांनी आत्महत्या करून दाखवली. बरोबर. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमचं डोक्यावर हावी होतात आणि ते तुम्हाला एक एक चॅलेंजेस देतात त्या गेम्समध्ये की आता तुम्ही हे करून दाखवा, ते करून दाखवा, त्याचं मग प्रूफ म्हणून फोटो पाठवायचा. तर त्याच्यामध्ये एक चॅलेंज की म्हणजे तुम्ही गळफास घेऊन दाखवा. सो त्याच्यामध्ये पण मुलांचे डेथ्स झालेले आहेत. अरे बापरे. ह्या गोष्टी खूप चिंतादायक आहे. जेव्हा पोलीस ऑफिसर म्हणून आमच्याकडे ते येतात तेव्हा त्या पालक अगदी हताश झालेले असतात, आई वडील, की आमच्या पालकत्वामध्ये काय चुकलं की ह्याने किंवा हिने असं पाऊल उचललं. पण मी त्यांना सांगू इच्छिते की ही फक्त आपली जाणकारी आपली वाढवायची गरज आहे, अवेअरनेस वाढवायची गरज आहे आणि किती त्याच्यात थोडं स्ट्रिक्टनेस ठेवून मुलांना वाईट पण आपल्याला वेळोवेळी घ्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी मोबाईलमध्ये एक्झॅक्टली काय यूज करतात आहे हे
शिकण्यासाठी आपल्याला पण तेवढं अपडेट व्हायला लागेल. बरोबर. म्हणजे मला वाटायचं की काय हे सारखं, पण जर माझ्यासमोर तो क्रिमिनल जर अपडेटेड पद्धतीची चोरी करत असेल किंवा अपडेटेड पद्धतीचा गुन्हा करत असेल तर आम्हाला पण अपडेट व्हावं लागेल. त्यासाठी पॅरेंटल कंट्रोल्स येतात यूट्यूबमध्ये किंवा इतर काही ॲप्स वापरण्यासाठी, ते पालक करू शकतात. सोपं आहे ते. पॅरेंटल कंट्रोल फक्त त्या ॲपमध्ये जाऊन आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. सोप्या भाषेमध्ये ते दिलेलं आहे आणि वास्तविकमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी काय वापरत आहेत, त्या गोष्टीचा काय वापर करत आहेत, किती वेळ वापर करत आहेत, याच्यावर आपल्याला फिजिकली लक्ष ठेवणं अपेक्षित म्हणजे आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो. अगदी. याच्यामध्ये मुली म्हणजे मुलींना आणि मुलग्यांना मी सांगू इच्छिते की बरेच वेळा आपला मित्र बनतो, एखादा मैत्रीण बनते, तर त्याच्यामधून मुलींना विशेषतः ब्लॅकमेल करण्याचा पण खूप प्रकार आलेला आहे. की फोटो असेल मुलांचा, मुली जेव्हा आपली मैत्री असेल तेव्हा फोटो घेऊन ठेवला असेल आणि मग नंतर काही ब्रेक ऑफ झाला किंवा काही भांडण झालं तर तो युजली मुलगा तिला धमकी देतो की मी तुझा फोटो त्या अश्लील वेबसाईटवर टाकेल किंवा तुझ्या आईवडिलांना पाठवेल किंवा तुझ्या मैत्रिणींना, मित्रांना पाठवेल, सोशल मीडियावर टाकेल. क्लिप असते एखादी. अशा इतक्या घटना होतात. म्हणजे खूप आमच्या समोर ह्या गोष्टी येतात. आपण त्याच्याबद्दल बोलत नाही कारण एका परिवाराची इज्जत त्याच्यावर असते. पण मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्याच्यात घाबरण्याचं काहीच गरज नाही. तुम्ही निश्चितपणे पोलिसांकडे येऊ शकतात. त्या गोष्टीवर आपण गुन्हा दाखल करू शकतो आणि त्यांनी कुठे जर टाकले असतील ते फोटो किंवा काय तर वी कॅन टेक देम डाऊन. आणि जर तुम्ही त्याचा वापर करून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर त्यांच्यावर पण भारतीय तंत्रज्ञान कायद्यानुसार आपण गुन्हा दाखल करू शकतो, त्यांना अटक करू शकतो, त्यांना कोर्टात प्रोड्यूस करू शकतो. आणि जे मुलगे असतील, मग मैत्री करणं चूक आहे का? तर नाही. पण ह्या अशा गोष्टींचा वापर करून दुसऱ्याची लाईफ बर्बाद करण्याचे विचार डोक्यात आणणे हे निश्चित चूक आहे. त्यामुळे ज्यांना मुलगे आहेत त्या पालकांनी पण मुलांशी या बाबतीत बोलावं आणि ज्यांना मुली आहेत त्यांनी पण आपल्या मुलींशी या बाबतीमध्ये याबाबत बोलावं. बरोबर. या व्यतिरिक्त आणखी काही बाल गुन्हेगार तुमच्या कधी नोटीसमध्ये आलेत का की छोट्या मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण? हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे. त्याच्यावर अनेक लोकांनी PhD केलेली आहे. आपल्या भारतामध्ये बाल गुन्हेगारांसाठी वेगळं ट्रीटमेंट आहे. त्यांना आपण जेलमध्ये नाही पाठवू शकत, त्यांना बाल सुधारगृहामध्ये आपण पाठवतो. परंतु हो, हा विषय खरोखर आहे. विशेषतः रेल्वेमध्ये आम्हाला हे बरेच वेळा दिसतं की गरीब बॅकग्राऊंडमधली मुलं किंवा थोडं आपण झोपडपट्टी म्हणू किंवा रेल्वेच्या आसपास काही गरीब वस्ती असेल, तिथली काही नशे करणारी मुलं असतील तर ती मुलांकडून पिक पॉकेटिंग, खिसे कापणे किंवा ट्रेनवर दगड मारून मोबाईल हिसकावणे किंवा चेन गळ्यातली हिसकावणे, पर्सेस किंवा नशा करणे, असे गोष्टी निश्चित समोर येतात. काही बाल गुन्हेगार हे तुम्ही बघाल तर काही ज्या टोळ्या असतात ह्या देखील त्यांचा वापर करतात. तर मॅडम, तुम्ही आता बोलला की नशिले पदार्थ, तर हे नशिले पदार्थ, ड्रग्सचं जे वापर आहे ते आजकाल वाढतोय का? कारण जनरली असं समाजात वरवर दिसत नाही. त्याचे 1-2 गुन्हे रिपोर्ट होतात, पेपरमध्ये वाचायला मिळतं. पण समाजामध्ये असं वाटतं की आपल्या आजूबाजूला हे नाही आहे, पण असं काही आहे का? हे असू शकतं असंच समजून मला वाटतं आपण चाललं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला जे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत किंवा काही ठिकाणं असतात स्पेसिफिक की जिथे हे लहान मुलं असतील किंवा इतर लोक असतील यांना ते नशिले पदार्थ मिळू शकतात. तर तिथे आपल्याच निदर्शनास लक्षात आलं की आपली मुलगा किंवा त्याचा मित्र मैत्रीण हे सिगरेट, दारू, व्हाईटनर किंवा नवे काय काय गोळ्या येत राहतात, त्यांची वेगवेगळी नावं मार्केटमध्ये बदलत राहतात. तर ह्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं, वेळोवेळी मुलांची बॅग तपासत राहणं, त्यांची रूम खोली तपासत राहणं, बेड तपासत राहणं, कधी अचानक त्यांना शाळा कॉलेजमध्ये घ्यायला जाणं, थोडं असं आपल्या पद्धतीने आपण करू शकतो जर आपल्याला त्या विषयातली काळजी असेल तर. बट येस, इट इज अ रिअल प्रॉब्लेम ऑफ इन अवर सोसायटी. अच्छा. आणि सगळ्यांनीच आपण त्या बाबतीमध्ये अवेअर असलं पाहिजे. तुम्ही आत्ताच तुमच्या मुलीचा उल्लेख केला, तुमची मुलगी अलौकिक. आपल्याकडे जेव्हा मुलगा किंवा मुलगी होतो तर तेव्हा आपण जेंडर स्पेसिफिक त्यांची नावं ठेवतो. तुमच्या मुलीचं नाव अलौकिक आहे, ह्या बाबतीत थोडं काही सांगाल का? त्याच्यात ऍक्च्युली असा फार विचार नाही केलेला आहे. मी आणि माझ्या पतींनी काही नावं काढली आणि आमचे सासू सासरे, आई वडील, आम्ही सगळ्यांनी मिळून काही 2-4 नावं काढली. तर त्याच्यात सगळ्यांना हे नाव एकदम आवडलं. परंतु अलौकिक हे एक विशेषण आहे. म्हणजे जसं सुंदर किंवा हुशार, छान, तसं ते एक विशेषण आहे आणि म्हणून ते नाव तिला दिलं गेलं कारण ते सगळ्यांना आवडलं परिवारामध्ये. ओके. आणि त्या व्यतिरिक्त मॅम, तुम्ही आता आपण जेव्हा पालकांबद्दल बोलत होतो
तर खूप वेळा असं होतं की आपण आपल्या आईवडिलांसोबत जेव्हा आपण राहतो तेव्हा आपले त्यांच्यासोबत एका घरात राहिल्यामुळं मतभेद होतात, जनरेशन गॅप असते आणि त्यावेळेस एक अंडरस्टँडिंगमध्ये थोडंसं कुठेतरी राहून जातं. तर जेव्हा आपण स्वतः पालक बनतो आणि आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तेव्हा सतत आपल्याला आपले पालक आठवत असतात का? हो, डेफिनेटली. कारण आपली जी पालकत्वाची स्टाईल आहे, पॅरेंटिंग स्टाईल, ही कुठे ना कुठे आपल्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या पॅरेंटिंग स्टाईल किंवा आपण जे बघितलेलं असतं त्याच्याने प्रभावित निश्चित झालेली असते. पण मला वाटतं ते सगळं मोठं होण्याचा भाग असतो. वादविवाद असेल किंवा मतभेद असतील. असं काही जरुरी नाहीये ना, की नेहमी आपण दुसऱ्याच्या मताशी सहमतच असलं पाहिजे. बरोबर. पद्धत आहे की तुम्ही कशा पद्धतीने मतभेद हाताळता. बरोबर. सो मुलांचे मतं वेगळी असू शकतात, आई वडिलांची मतं वेगळी असू शकतात. बरोबर. आणि कारण सगळेच जण एक सेपरेट व्यक्तिमत्व आहे. परंतु तुम्ही एकमेकांचा आदर राखून एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला अप्रिशिएट करून कशा पद्धतीने त्याबद्दल बोलता हे महत्वाचं असतं. हे मला आता आई झाल्यावर समजलंय. मोठा मुलगा माझा 8 वर्षाचा आहे, कारण आता त्याला त्याची मतं यायला लागलेली आहेत. सो त्याची मतं वेगळी असतात आणि कधी कधी खूप इंटरेस्टिंग पण असतात. बरं. कधी कधी मला पण त्याच्याकडून शिकायला मिळतं. कधी कधी एकदमच टोकाची पण आमची मतं असतात. पण मग काही गोष्टी आपण असं वाटतं की आधी थोडं जाऊ दिले असते किंवा त्यावेळी त्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटल्या आई वडिलांसोबत बोलताना. पण आता काही वर्षांनी असं वाटतं की नाही, कदाचित आपण जाऊ दिलं असतं किंवा थोडं असंही कधी कधी वाटतं आणि त्यांना पण वाटतं. बरं. तर फ्लेक्झिबिलिटी आवश्यक आहे हो. सगळ्या बाबतीमध्ये. सगळीच पाखरं उडून जाणार आहेत आणि ती स्वतःची घरटी बांधणार आहेत वेगळी. तर हा जो एक बॅलन्स असतो की आपल्याला दुसऱ्यांचं इंडिव्हिज्युअलिझम करून सुद्धा आपण एक गाव निर्माण करू शकतो. ही जी गोष्ट आहे ही अलीकडे फार कमी बघायला मिळते आणि त्यातून वाद खूप जास्त होतात. हे तुमच्या निदर्शनामध्ये असं काही आलंय का? हो, पण मला वाटतं ती पण फेज हळूहळू जातीये. कारण आता आपल्याकडे सोशल मीडिया आहे आणि एकमेकांशी कनेक्टेड राहण्याची साधनं खूप वाढलेली आहेत आधीच्या बरोबर. कालावधीपेक्षा. आणि थोडंसं कुटुंबाचं किंवा एकमेकांच्या सोबतीने आनंद निर्माण करण्याचा महत्व पण बऱ्याच लोकांना कळून चुकले असं चुकलेलं मला आहे. वाटतं. सो आता तुम्ही पाहाल तर सगळेजण एकत्र सहलीनं जाण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. एकत्र जेवायला जाण्याचा प्रयत्न करतात, एकत्र देवदर्शनाला जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते महत्व तर कधी जाणार नाहीच आहे. आणि जरी पाखरं उडून गेली पण त्यांनी उडण्यासाठीच तर आपण त्यांना तयार करत दाणा असतो. पाणी भरवतोय किंवा बरोबर. त्यांना उडणं शिकवतो आहे. बरोबर. आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये ती वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ही त्याच्यासाठीच आहे दिले. की बरोबर. एका वेळेनंतर आपल्याला त्यातून मन चित्त काढून काढून घ्यायचंय. घ्यायचंय. म्हणजेच तुम्हाला कंट्रोल काढून घ्यायचंय आणि तो पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचा आहे. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांसोबत जी मेमरी क्रिएट करता ती अशी असते की त्यांना झाडांबद्दल सांगणं, आळी घालणं. आता आपण असं बघतोय की अलीकडे मैदानी खेळ कमी होत चाललेली आहे आणि आईवडिलांना वाटतं की ते सतत कुठेतरी ती रेसमध्ये आहेत. त्यांना 90% 95% मिळाले पाहिजे, तो IT इंजिनियर बनला पाहिजे. ह्या याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत गोष्टींमध्ये खेळ बरोबर. आणि झाडं लावणं, त्यांच्याकडे संवेदनाने बघणं, ह्याच्या मेमरीज क्रिएट करणं ज्याला म्हणतो, ह्या अनप्रोडक्टिव्ह गोष्टी त्यांच्यासाठी होत हो, चालल्या नो नो, दे आर इनफॅक्ट व्हेरी प्रोडक्टिव्ह. आता मला विचारा किंवा तुम्ही सांगा, तुम्ही लहानपणी किती अभ्यास केलाय हे तुम्हाला आठवतं का? नाही. मला तर नाही आठवत. नाही. आपल्याला काय आठवतं, आपण काय खेळलोय. खेळलो. बरोबर. मग तो भातुकलीचा खेळ असेल किंवा मामाच्या गावाला जाऊन लहानपणी बाहुलीचं लग्न लावलेलं असेल, मारामारी असेल किंवा गटारीमध्ये आपला बॉल उतरलेला आपण काढलेला, बरोबर. मग चोरीने आपण पप्पांच्या स्कूटरवर बसलो आणि पडलेलो, बरोबर. हे आपल्याला आठवतं. आणि हाऊ वी डेल्ट विथ दोज थिंग्स, आपण त्या गोष्टींना कसं डील केलं त्यावेळी, ह्याच्यातून आपली पर्सनॅलिटी बनली बरोबर. किंवा आपले संगत, मित्रमैत्रिणी त्यावेळी काय होते हे आपल्याला आठवतं. अभ्यास तर तो बेसिक असतोच, पण लहानपणी तरी मला वाटतं मुलांना खेळलं पाहिजे आणि तब्येतच जास्त महत्वाची आहे. अभ्यास तर म्हणजे होत राहतो. आणि जेवढं तुम्ही तुमची खेळ असेल, मैदानी खेळ असेल किंवा तुमच्या आवडीचं एखादी वाचन असेल, चित्र एखाद्याला आवडू शकतं किंवा त्याचा ज्याच्यात कल आहे ती गोष्ट त्यांनी केली की अभ्यासात पण सुधारणा होते ऍक्च्युली. बरोबर. मी आता माझी नणंदेची मुलं पण माझ्याकडेच असतात. मोठा 12वी ते धाकटा 10वी ते. तर मोठा हा स्पोर्ट्समध्ये आम्हाला कधी कल्पना पण नव्हती की तो खेळामध्ये एवढा पुढे जाईल. आज त्याने सॉफ्टबॉलमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे जपानला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये. वा. तर आम्हाला वाटायचं नाही याने अभ्यासच केला पाहिजे, पण जेव्हा आम्हाला कळलं की नाही याचा खेळामध्ये कल आहे, तो तिथे छान करतोय, मग आम्ही त्याला त्या गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि आज त्याचं लाईफ म्हणजे त्याच्यामुळे
किती बदललं. बरोबर. धाकटा आहे, त्याचं पेंटिंग खूप छान आहे, म्हणजे तो पेन्सिल आर्टिस्ट आहे. मग त्याच्यासाठी त्याला पेन्सिल घेऊन देणं असेल, ते कागद आणणं असेल, त्याला तसे व्हिडिओ दाखवणं, मग त्याने ते करायला सुरुवात केलं. त्याचा अभ्यासात पण मार्क वाढले आणि हे आम्ही आमच्या स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. आता आमची स्वतःची मुलं तर लहान आहेत अजून, पण त्यांना पण एक जी आवड आहे त्याच्यात ते पुढे गेले की अभ्यासात पण सुधारणा होते. बरोबर. ह्याच्यात टीव्ही येत नाही. टीव्ही बघितल्याने टीव्ही आवडतो, मग टीव्ही बघितला तर अभ्यास पण वाढेल असं काही असं नाही नाही. आहे. हां, हां. आणि एक म्हण आहे की जर एखाद्या मुलाला गणित आवडत असेल तर त्याला गणित शिकवा, त्याला बॅडमिंटन आवडत असेल तर त्याला बॅडमिंटन शिकवा. आपण काय करतो, नाही त्याला गणित आवडत नाही किंवा तो मराठीत कच्चा आहे, तर आपण मराठीवरच सगळी एनर्जी टाकतो. बरोबर. पण तो मुलगा किंवा ती मुलगी ज्या गोष्टीत चांगली आहे त्याच्यात जास्त एनर्जी टाकायची गरज आहे असं मला बरोबर. वाटतं. सो आणि गणित पण कर तू, जी आवडत नाही ते पण कर, हं. बट लेट्स फोकस मोर into what you like or what you are good at. जेव्हा तुम्हाला आणि सरांना वेळ मिळतो तेव्हा आणि तुम्ही तुमच्या मुलांबद्दल बोलत असता, तर तो संवाद नेमका काय असतो? आय एम आस्किंग व्हेरी इंटिमेट क्वेश्चन टू यू. आमचा असतो की चलो काही भाग जाते इन दोनों को छोड़ के. कारण आम्हाला दोघांनाच असा वेळ मिळत नाही. बट बरोबर. जोक्स अपार्ट, त्यांच्याबद्दल असं जेव्हा संभाषण होतं तेव्हा म्हणजे आम्ही आमचे लहानपण जास्त त्याच्यातून आठवतो. हं, हं. किंवा त्यांच्याबद्दल बोलताना आमची घरातल्या कुठल्या नातेवाईकाची छबी त्या मुलांमध्ये दिसते, हे मला वाटतं जास्त आमच्या बोलण्यात येतं. तुमची ह्या वाक्यातून मला नरेश सक्सेनांची कविता आठवली की हर चीज लौट के आती है. हर चीज लौट के आती है. हो नाईस, अगदी अगदी. तर तुम्ही जे आहे तुम्ही इतके व्यस्त आयुष्यातून सुद्धा तुम्ही तुमच्या पॅरेंटिंगसाठी, तुमच्या सहजीवनासाठी आणि तुमच्या गावासाठी वेळ काढता. मॅडम, तुम्ही 2 वर्षापासून पोलीस अधीक्षक लोहमार्ग म्हणून काम बघताय, 12 जिल्ह्यांचं काम बघताय. आपण सगळेच जण ट्रेनने ट्रॅव्हल करतो आणि त्या सगळ्यांच्या जर्नीज म्हणजे ट्रेनने ट्रॅव्हल करणं हे लहानपणी तर एक खूप प्रिव्हिलेज असायचं की त्याच्या आठवणी अगदी असायच्या. अगदी नवीन लोक भेटतात, नवीन एक वेगळीच एक आयुष्य आहे असं म्हणते मी. बरोबर. एक धावत असते सगळं जीवन त्या ट्रेनमधनं. तर ह्या प्रवासामध्ये हा प्रवास सुरक्षित व्हावा ह्यासाठी तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय सांगाल? मी 2 वर्ष SP रेल्वे म्हणून काम केलेलं आहे, परंतु मी 5 वर्ष कॉलेजमध्ये लोकल ट्रेनने प्रवास केलेला आहे. बरं. सो मी पोलीस ऑफिसर म्हणून तर सांगणारच आहे, पण 5 वर्ष ज्या मुलीने लोकलने ठाणे ते CST प्रवास केलेला आहे रोजचा, त्या मुलीचे पण मी काही अनुभव इथे शेअर करणार आहे. जेव्हा मी लोकल ट्रेनने प्रवास केलेला आहे तेव्हा त्या प्रवासाने माझं खूप व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. कारण छेड काढणारे, नको ते शिट्ट्या मारणारे, नको ते हात लावणारे लोक दर 2 दिवसांनी भेटायचेच. सो पहिले तर मी लहान होते 11वीत किंवा 12वीत, पण हा त्रास कधी कधी सहनशक्तीच्या पलीकडे जातो. तर तेव्हा मला आठवतं की मी एका अशा व्यक्तीला पकडून धरून मारलेलं आहे. म्हणजे त्याची इतकी धुलाई केली की मला थांबवायला कोणीच मध्ये यायची हिंमत करीत नव्हतं आणि त्या व्यक्तीने माझी माफी मागितली. तर तेव्हा मला कळलं की आपण चुपचाप सहन करायची गरज नाही आणि जर एखादी गोष्ट सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे तर त्याबद्दल बोललं पाहिजे. मी आईवडिलांचा पण रोल सांगेल की असंच एकदा बसमध्ये एका माणसाने मला उगाचच त्रास दिलेला. तर मी ते बसमधून, माझ्याकडे मोबाईल होता, वडिलांना फोन केला. वडील बोले ती बस घेऊन पोलीस स्टेशनला जा. बरं. म्हणजे मी म्हटलं ठीक आहे, बघूया, लेट्स सी. मी बस घेऊन पोलीस स्टेशनला गेले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी. पण ड्रायव्हरने ऐकलं तुमचा? हो, बिकॉज त्या माणसाचा त्रास होता आणि त्या आजूबाजूच्या लोकांनी पण बघितलेलं बरं. की हा लहान मुलीची किंवा एका मुलीची छेड काढतो आहे. हं, हं. सो मी मुलींना, महिलांना ज्या प्रवास करतात, बसने असेल किंवा ट्रेनने असेल, त्यांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही अलर्ट राहा. तुमची बॉडी लँग्वेज अशी असली पाहिजे की आय कॅन टेक केअर ऑफ यू. आणि एवढं करून पण कोणी त्रास दिला आणि जर तुम्हाला तिथे योग्य वाटलं तर तुम्ही तिथे त्या व्यक्तीची तक्रार करू शकतात. आजूबाजूचे जे पॅसेंजर्स आहेत त्यांना सांगू शकतात. आजकाल मोबाईल हे पण एक चांगलं टूल महिलांच्या हाती आहे बरोबर. की जी व्यक्ती छेड काढते आहे, तुम्हाला टच करते आहे, शिट्टी वाजवते आहे, त्यांना तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून त्यांची त्या ठिकाणी तक्रार करू शकतात. दुसरं आहे की आता रेल्वे पोलीस अधिकारी म्हणून मी सांगते, महिला खूप सोन्याचे दागिने घालून प्रवास करतात. बरोबर. म्हणजे आमच्या ज्या चोरीच्या घटना दर्ज होतात, FIR दर्ज होतात, ते एवढं सोनं त्या घालून जातात. तर ते खूपच धोकेदायक आहे. त्याने तुमचं सोनं नेलं पण त्याच्याने तुम्हाला पण हार्म होऊ शकते. कधी गळा खेचला गेला किंवा त्याच्यात
तुमच्या जीविताला हानी होऊ शकते. तर प्रवास करताना कृपया खरे सोन्याचे, चांदीचे, हिऱ्याचे दागिने घालणं प्लीज टाळा तुम्ही. कारण आपण खूप आपली सॅलरी वाचवून किंवा पुंजी वाचवून त्या गोष्टी विकत घेतलेल्या असतात. तर प्रवासामध्ये तरी विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासांमध्ये वगैरे जर तुम्ही मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ नागरिक महिला असाल, पुरुष असाल, तर असे सोन्या चांदीचे दागिने घेऊन प्रवास करणं किंवा पर्समध्ये अगदी वरच्या भागात ते ठेवणं किंवा त्याबद्दल बोलणं, कारण आपल्याला माहित नाही ना की आपल्या आजूबाजूला नक्की कोण आहे? कोण बसलेले हम्म, आहेत. किंवा प्रवासात अजूनही गुंगीचे बिस्किट देतात बरं. आणि त्यांना गुंगी येते. 4 स्टेशन पोहोचल्यावर डायरेक्ट अशीच घटना मागच्या महिन्यात मनमाडला घडली. कोणीही काही दिलं, ते किती पण पॅकमध्ये असेल तरी प्लीज डोंट टेक इट. एक तर तुमचं स्वतःचं खाणं-पिणं तुम्ही कॅरी करा किंवा भूक लागली तरी कोणाकडून काही ॲक्सेप्ट करू नका, विशेषतः महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी, हेच मी सांगेल. सो मोक्षदा मॅडम, आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती तुमच्या ॲज अ पॅरेंट म्हणून आणि सगळ्यात शेवटी आली तुमच्या ॲज अ सोशल पॅरेंट म्हणून. तुम्ही जे सगळ्या आपल्या महिलांना सांगितलं, तर आपण सगळ्यांनी अलर्ट राहणं आवश्यक आहेच. पण तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यातून तुमच्या मुलांसाठी जसा वेळ काढता, स्वतःसाठी जसा वेळ काढता, ते सगळं तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. पण तुमच्याकडनं आमच्या भगिनी नक्की शिकतील आणि संवाद हा जो सुसंवाद आहे हा सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद नम्रताजी.